तर मित्रांनो, आज ट्रॅफिक पूर्णपणे मोकळी भेटलेली आहे. शुक्रवार असल्यामुळे बहुतेक ट्रॅफिक कमी आहे आणि आज खरंच आपलं नशीब चांगलं आहे की आपल्याला कोणाला शिवीगाळ करायची गरज नाही पडली. आतापर्यंत रस्त्यामध्ये सगळी व्यवस्थित आपल्या गाड्या चालवत आहेत, बाईक चालवत आहेत आणि व्यवस्थित चाललंय सध्या तरी. तर तुम्हाला अजूनपर्यंत शिव्या ऐकायला आल्या नसतील आणि आज पूर्ण प्रयत्न करूया की बाबा आपण शिव्या द्यायच्या नाही. आपण अजिबात शिव्या नाही देणार. आज प्रयत्नच करूया. अशी मूर्ख लोक भेटली तरी आपण आपल्या तोंडावरती कंट्रोल ठेवायचा पूर्णपणे प्रयत्न करूया. आणि सगळीकडेच आपल्याला हिरवे हिरवे सिग्नल भेटलेले आहेत, जो की खूप गुड साईन आहे. कुठेच थांबावं लागलं नाही आपल्याला. तर आता काय आता एंटरटेन करूया आता आपल्याला आज. चला मग, आता तुम्हाला इथे स्क्रीनवरती जे घड्याळ दिसतंय बरोबर, ते घड्याळ आता एक टाइमर आहे आणि मी माझा श्वास जो आहे गाडी चालवता चालवता तो थांबवणार आहे, म्हणजे थांबून ठेवणार आहे. प्रयत्न करणार आहे मी किती वेळ माझ्या ब्रेथला होल्ड करू शकतो आणि ह्याने माझ्या लंग्सची कॅपॅसिटी पण कळेल. तर चला सुरू करूया. याच्या शिवाय मी जास्ती वेळ अजून माझा श्वास न होल्ड करू शकलो. तर तुम्हाला वेळ कळलीच असेल मी किती वेळ माझा श्वास रोखून ठेवला होता. अजून तर ठेवला असतं तर आईला मेलत असतो मी. असं चला, खरंच म्हणजे खूप कठीण आहे असा श्वास होल्ड करून ठेवणं. आणि झवली आता इथं कोणीतरी लावडे लावलेले दिसत आहेत, त्याच्यामुळे एवढा जाम लागलाय. बेंचवर मी म्हणत होतो एवढा ट्रॅफिक क्लिअर आहे, पण काय कोणतरी आपली आय घातली असणार, कोणाला तरी चिकटवला असणार आहे कोणीतरी. बहुतेक असं काही ट्रॅफिक होण्यासारखं तर काही दिसत नाहीये मला. आपल्या राईटला रिक्षावाल्या ताई आहेत, म्हणजे खरंच सॅल्यूट त्या वुमन्सला, म्हणजे जे स्वतः एवढी मेहनत करतात आणि स्पेशली ड्रायव्हिंग स्किल ज्यांच्याकडे असतात ते त्याचा पुरेपूर वापर करतात. या ताई आता रिक्षा चालवत आहेत. काही कॅब्स पण आहेत ज्या फिमेल ड्रायव्हर्स आहेत आणि लोकांनी फक्त उगाच त्यांना बदनाम करून ठेवलेला आहे की ज्या लेडीज असतात त्यांना ड्रायव्हिंग येत नाही म्हणून काही स्कूटिंग वाल्यांचे व्हिडिओज आणि एक्झाम्पल देऊन हे लोक दाखवतात. पण खरंच फिमेल ड्रायव्हर जे आहेत त्या खूप बेस्ट असतात, व्यवस्थित रूल्स अँड रेग्युलेशन चालतात, कोणतेच नियम तोडत नाहीत. छत्रपती शासन, खरंच महाराजांचं शासन खूप छानच होतं. स्वराज्य जसं स्थापन केलं होतं महाराजांनी, बघा इथं महाराजांचा फोटो आहे. आणि त्या स्वराज्यामध्ये सगळ्यांना समानता होती. गरिबांचं स्वराज्य होतं, शेतकऱ्यांचं स्वराज्य होतं, कोणतेही जाती भेद नव्हते स्वराज्यांमध्ये. आणि त्या स्वराज्यालाच आदर्श मानून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि त्यांनी ते स्वराज्य जे आहे ते पुन्हा संविधानामध्ये उतरवलं. जे फॉलो करणं खूप आजच्या पिढीला कठीण जातं, पण संविधान जे आहे ते जर व्यवस्थित प्रकारे जर व्यवस्थित फॉलो केलं झालं तर ते खूपच चांगलं आहे. त्याचा गैरवापर केला तर ते खूपच वाईट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण हेच म्हटले होते की याचा जर वापर चांगल्या लोकांनी चांगल्या कामासाठी केला तर हे सर्वात बोलतात ना बेस्ट संविधान असेल, आणि जर याचा वापर जर चुकीच्या प्रकारे केला तर हे सर्वात वाईट संविधान ठरेल. एक बीबीसी न्यूजला दिलेल्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी सांगितलं. माझ्या लेफ्टला पवई लेक आहे, खूप सुंदर नजारा इथे आणि खूप छान दिसतंय. म्हणजे लोक इथे हँगआउट करायला येतात, कपल्स येतात, मित्रमैत्रिणी सगळी जगह खूप सुंदर वातावरण असतं इथे आणि पावसाळ्यात खूपच सुरेख असतं.
त्याने गाडीवर खालील कद बढाइये वरना पैसा वापस. तर चिवत्या बनवायचे धंदे असतात. एकदा पैसे दिले तर दिले, कोण तुम्हाला गॅरंटी देत नाही पैसे रिटर्न द्यायचे. कळला? फुकटच्या ऍड करून फिरतायत. मी सर्कस सीटला एखादा जोकर आणून ते त्यांना त्याची उंची नाहीये, यांच्या गांडीत दम असेल तर कद बडा के दिखाई उसका. जेनेटिक असता, आर्टिफिशियली तुम्ही नाही वाढू शकत. हा, आर्टिफिशियली तुम्ही एकदम बॉडीची साईज वाढू शकता, पण उंची नाही. या बारक्या पोराचा लायसन्स तरी असेल का? यांचे विदाउट लायसन्स जे आहे, गॅरंटीड विदाउट लायसन्स तर गाडी चालवत असणार आहे. किती रिस्की असतं, म्हणजे ज्यांना परवानाच नाही दिलाय आणि ते जर गाडी चालवत आहेत आणि त्यांनी जर काय ऍक्सिडेंट केला तर खूप वाईट होता समोरच्याचा पण. आणि आरटीओचा जो फाईन लागतो तो खरंच खूप मोठा असतो अशा केसेस मध्ये. तर मित्रांनो, या नोट वरती आज आपण या मोटो ब्लॉगला इथेच क्लोज करत आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा आणि नेहमी बोलतो त्याप्रमाणे भगवान आपका भला करे और आपको बड़ा करे. बड़ा मतलब बहुत बड़ा करे, बहुत बड़ा.